नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या एका राजेश नावाच्या सबस्क्रायबरने पाठवलेला एक खराखुरा प्रसंग सांगणार आहे आणि तो प्रसंग मी आता त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव राजेश. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेला एक खराखुरा प्रसंग आहे. आता हा प्रसंग घडला त्यावेळी मी 11वीला होतो. मी शहरामध्ये शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहत होतो. पण आता 15 दिवसावर माझ्या बहिणीचं लग्न आलेलं होतं. त्यामुळं बहिणीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी मी घरी आलेलो होतो. आता घरामध्ये मी, माझे आईवडील आणि माझी मोठी बहीण श्रुती असे आम्ही चौघच. 1-2 वर्षापूर्वी वडिलांना पण पॅरालिसिसचा अटॅक आल्यापासून त्यांना पण जास्त फिरणं वगैरे होत नसायचं. ते फक्त त्यांच्या ऑफिसमधलीच कामं करायचे. त्यामुळं आता घरातली जवळजवळ अर्ध्याच्या वर जबाबदारी माझ्यावर पडलेली होती. त्यामुळेच बहिणीच्या लग्नासाठी सगळी पळापळ आता मला एकट्यालाच करावी लागणार होती. आणि मला मदत व्हावी म्हणून मी माझ्या आत्याच्या मुलाला म्हणजे माझ्या आत्तेभाऊ सूरज याला माझ्याजवळ बोलावून घेतलेलं होतं. तो पण माझ्याच वयाचा. तशी आमची लहानपणापासूनच खूपच चांगली मैत्री होती. आणि आता तो आल्यापासून माझी बरीचशी कामं एकदम पटापट उरकायला लागलेली होती. जसं की लग्नाची सगळी तयारी म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये सूरज मला खूपच हातभार लावायचा. पण आता सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलेलं होतं ते म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका सगळ्या नातेवाईकांना वाटणे. आणि त्यासाठी मी नियोजन पण केलेलं होतं. मी आणि सूरज माझ्या बाईकवरून रोज थोड्या थोड्या नातेवाईकांना पत्रिका वाटायला जाणार होतो. आता मला वाटतं हा प्रसंग ज्या दिवशी घडला त्या दिवशी रविवार असेल. रोजच्या कामामुळं खूपच कंटाळा आलेला होता. त्यामुळं मी आणि सूरज दोघे पण जराच उशिराने उठलेलो होतो. तरी पण आम्ही पटापट आवरलं, कारण त्या दिवशी आम्हाला पत्रिका वाटायला खूप लांबच्या गावी जायचं होतं. खरं तर आदल्या दिवशीच आम्ही ठरवलेलं की जेवढ्या लवकर निघता येईल तेवढ्या लवकर घरातून बाहेर पडायचं, कारण प्रवास खूप लांबचा होता, म्हणजे साधारणतः 70 ते 80 किलोमीटरचा. पण शेवटी आम्हाला घरातून बाहेर पडायला उशीर व्हायचा तो झालाच. पुन्हा आम्ही जेवणं वगैरे करून 11 वाजता घरातून बाहेर पडलो. दोघांनाही गाडी चालवता येत असल्यामुळं गाडी चालवण्याचं कोणतंही टेन्शन नव्हतं. मी दमलो की सूरज गाडी चालवायचा आणि सूरज दमला की मी गाडी चालवायचो. असं करत करत जवळजवळ 2-2.5 तासांनी आम्ही आमच्या पाहुण्याच्या गावी पोचलो. त्या गावातल्या पत्रिका वाटल्यानंतर आम्हाला अजून 2 गावांना जायचं होतं, कारण ती सगळी गावं एकमेकांच्या आसपासच होती. खरं तर आम्हाला काल वाटलं होतं की या 3-4 गावच्या पत्रिका वाटून आम्ही साधारणतः संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत घरी परत जाईल. पण तसं झालंच नाही. आम्हाला फक्त पत्रिका वाटायलाच रात्रीचे 8 वाजले, कारण प्रत्येक पाहुण्याच्या घरी गेलं की तिथं चहा पाण्यासाठी 10-15 मिनटं जायची. त्यामुळं आमचा खूपच वेळ वाया गेलेला होता. आणि संध्याकाळची शेवटची पत्रिका आम्ही 8 वाजता एका पाहुण्याच्या घरी दिली. आणि तिथून पुन्हा आम्ही बाहेर पडणार तेवढ्यात ते काका आम्हाला म्हणाले, ठीक आहे मुलांना, तुम्हाला जायचं आहे तर जा, पण जाताना जेवण करून जावं, कारण आधीच खूप उशीर झालेला आहे. पुन्हा जेवणासाठी कुठे थांबणार. आता त्यांचा तो आग्रह मात्र आम्ही दोघे पण मोडू शकलो नाही. आणि आता तिथं जेवणं होईपर्यंत अजून 1 तास 1.5 तासाचा वेळ गेला. आणि साधारणतः रात्री 9:30-10 वाजता आम्ही त्या पाहुण्याच्या घरातून बाहेर पडलो. पण आता वातावरणातला उकाडा बऱ्यापैकी कमी झालेला होता. त्यामुळे प्रवास करायलासुद्धा खूप बरं वाटत होतं. आम्ही आता भरधाव वेगाने आमच्या गाडीने आमच्या घराकडे चाललेलो होतो. रस्ता पण तसा एकदम चांगला होता आणि रात्रीची वेळ असल्यामुळं रस्त्यावर जास्त ट्रॅफिक पण नव्हतं. आणि जवळजवळ एक अर्ध्या-पाऊण तासाचा रस्ता कापून पुढे गेल्यानंतर आम्ही एका चहाच्या टपरीजवळ थांबलो, कारण मला थोडीशी झोप यायला लागलेली होती. आणि तिथं चहा पित असताना आम्ही त्या टपरीवाल्याला विचारलं की आता या मोठ्या रस्त्यापेक्षा आम्हाला एखादा शॉर्टकट रस्ता वगैरे इथून भेटेल का. तसं ते काका म्हणाले की इथून पुढं 2-2.5 किलोमीटर गेला की तुम्हाला डाव्या बाजूला एक छोटासा रस्ता दिसेल आणि त्या रस्त्याने गेला तर जवळजवळ तुमचं 20 किलोमीटरचं अंतर कमी होईल. त्या काकांनी असं सांगितलं. त्यानंतर आम्ही पुन्हा आमची बाईक स्टार्ट केली. आता बाईक मी चालवत होतो. बाईकवरून जाताना मी सूरजला विचारलं, काय करूया सूरज, त्या नवीन शॉर्टकट रस्त्याने जाऊया का. 20 किलोमीटरचं अंतर कमी होईल, आपण अर्धा-पाऊण तास लवकर घरी पोहोचू. तसं सूरज पण म्हणाला, ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही आहे, घरी लवकर जात असेल तर जाऊ आपण तिकडून. आता दोघांचं पण एकमत झालं आणि
एक 2-2.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आम्हाला तो डाव्या बाजूने वळणारा एक छोटासा डांबरी रस्ता दिसला. तसं मी लेफ्ट साईडचा इंडिकेटर मारून माझी गाडी त्या डाव्या बाजूने वळवली. जरी तो रस्ता चांगला असला तरी त्या रस्त्यावर अधूनमधून छोटे मोठे खड्डे होते. त्यामुळं मी माझी गाडी थोडीशी हळू चालवायला लागलो आणि खड्डे चुकवत आम्ही त्या रस्त्याने पुढं चाललेलो होतो. रस्त्याच्या आजूबाजूला खूपच घनदाट झाडी होती आणि घर तर कुठंच दिसत नव्हतं. फक्त अधूनमधून एखादं छोटंसं मंदिर किंवा एखादा छोटासा बंद पडका ढाबा दिसायचा. तेवढंच काही ते त्या रस्त्याच्या आजूबाजूला आम्हाला दिसलं होतं. आता जवळजवळ त्या रस्त्याने एक 15-20 मिनटं पुढं गेलो असेल नसेल तेवढ्यात अचानक माझी गाडी अचानक इसकी द्यायला लागली. मला कळेच ना की गाडीला नेमकं काय झालं. मी गाडीचा ॲक्सिलेटर वाढवून गाडी फास्ट पळवण्याचा प्रयत्न करायला लागलो, पण हळूहळू गाडी पूर्णपणे बंद पडली. तसं मात्र आम्ही दोघं चांगलंच चरकलो, कारण आम्ही एका अनोळखी अंधाऱ्या रस्त्यावर होतो आणि बरोबर त्या अंधारामध्येच आमची गाडी बंद पडलेली होती. खरं तर असं कधीच झालेलं नव्हतं. आमची गाडी तशी फारशी जुनी नव्हती आणि ती बंद तर कधीच पडायची नाही. मग आज अचानकच या गाडीला काय झालं काय माहिती. आम्ही दोघांनी आमच्या मोबाईलचे टॉर्च ऑन केले आणि आम्ही गाडीच्या सगळ्या बाजूला फिरून गाडीला काय झाले का ते बघायला लागलो, पण गाडीमध्ये कोणताच फॉल्ट दिसत नव्हता. त्यावेळी अचानक माझ्या लक्षात आलं की सकाळी येताना आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं, पण आपण गडबडीमध्ये गाडीमध्ये पेट्रोलच टाकलं नाही. तसं मात्र मी डोक्याला हातच मारून घेतला आणि मी सूरजला म्हणालो, सूरज, अरे यार गाडीतलं पेट्रोल संपलं असेल. तसा सूरज पण म्हणला, अरे बाप रे, आता काय करायचं आपण जर हायवेला असतो तर आपल्याला तिथे एखादा पेट्रोल पंप तरी मिळाला असता. आता या रस्त्याला कुठं पंप असेल किंवा नसेल हे पण आपल्याला माहिती नाही. काय करायचं आता. तसं मी पटकन माझ्या मोबाईलमध्ये गुगल मॅप ओपन केलं आणि आम्ही ज्या रस्त्याने चाललो होतो त्या रस्त्याचा मॅप चेक करायला लागलो आणि तिथून पुढं एक 2-2.5 किलोमीटरवर मला एक पेट्रोल पंप दिसत होता. आता पंप होता हे जरी खरं असलं तरी तो चालू होता की नाही हे मात्र आम्हाला माहिती नव्हतं. पण आता त्या पंपाकडे जाण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. तो पंप अजून 2 किलोमीटर लांब होता. मी पुन्हा एकदा गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न करायला लागलो, पण गाडी स्टार्ट होत नव्हती. त्यानंतर मी गाडीचा चॉक टाकून कशी तरी गाडी चालू केली आणि पटकन सूरजला गाडीवर बसायला सांगितलं. त्यानंतर मी भरधाव वेगाने गाडी पळवायला लागलो. कसं तरी करत आम्ही 1-1.5 किलोमीटरचं अंतर तसंच गाडीवर पार पाडलं, पण त्यानंतर मात्र गाडी पुन्हा पूर्णपणे बंद पडली. आता आम्हाला एक जवळजवळ अर्ध्या किलोमीटरचं अंतर चालतच पार करावं लागणार होतं. दोघांच्या पण मोबाईलचे टॉर्च ऑन होते. आता आम्ही दोघेजण गाडी ढकलत त्या रस्त्याने पुढं चाललेलो होतो. रस्ता आता खूपच भयानक वाटायला लागलेला होता. त्यामुळं आम्ही पण चांगलेच घाबरलो होतो आणि आम्ही जोरजोराने चालायचा प्रयत्न करत होतो. कसं तरी 15-20 मिनिटाचं अंतर कापून आम्ही पुढं गेलो असेल तेवढ्यात आम्हाला लांबवर एक मोठा प्रकाश दिसला. तसं आमच्या लक्षात आलं की कदाचित तिथंच तो पेट्रोल पंप असेल. तसं आमच्या अंगामध्ये त्राण आलं आणि आम्ही जोरजोराने आमची गाडी ढकलत त्या प्रकाशाच्या दिशेने पुढं चाललो आणि जवळजवळ 5 मिनिटात आम्ही त्या प्रकाशाजवळ जाऊन पोचलो. आणि खरंच मित्रांनो, तिथे एक पेट्रोल पंप होता. पण त्या पेट्रोल पंपाकडे बघून आम्हाला वाटत नव्हतं की तो चालू असेल म्हणून. आम्ही आता त्या पेट्रोल पंपावरून गाडी आतमध्ये वळवली. आयुष्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी पेट्रोल पंपावर आल्यानंतर मला खूपच भीती वाटली. तिथलं वातावरण खूपच भयानक होतं. सगळीकडे गवत माजलेलं होतं. पेट्रोल पंपावरची फरशी बऱ्याच ठिकाणी तुटलेली आणि फुटलेली होती. पेट्रोल पंपावरच्या ऑफिसवरच्या काचेच्या खिडक्यांवर बऱ्याच प्रमाणात धूळ साचलेली होती. आम्ही आता गाडी हळूहळू ढकलत जिथं पेट्रोल टाकतात त्या मशीनजवळ येऊन थांबलो. त्यानंतर मी आणि सूरज जोरजोराने हाका मारायला लागलो, कोणी आहे का इथे, आम्हाला पेट्रोल पाहिजे होतं. पण आम्हाला कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर अचानक सूरजला त्या पेट्रोल पंपावरचं टॉयलेट दिसलं. तसं सूरज म्हणाला, राजू मी टॉयलेटला जाऊन येतो प्लीज. तसं मी सूरजला म्हणालो, सूरज तुला काही वेडबीड लागली की काय, इथं परिस्थिती काय. तसं सूरज म्हणाला, अरे मला खरंच खूप जोराने टॉयलेट लागली, इथं टॉयलेट आहे, मी लगेच जाऊन येतो, तोपर्यंत तू पेट्रोल भरून घे. असं म्हणून तो मला काही न बोलता पळतच टॉयलेटकडे निघून गेला. आता मी गाडीचं स्टँड लावलं आणि त्या पेट्रोल पंपाच्या ऑफिसजवळ गेलो. कदाचित तिथे एखादा कामगार वगैरे असेल
असं मला मनातून वाटत होतं. आणि जसं मी त्या ऑफिसजवळ गेलो तसं मला त्या ऑफिसचा दरवाजा उघडा असलेला दिसला. याचा अर्थ हा होता की तिथं नक्कीच कुणीतरी असणार. आणि मी त्या ऑफिसच्या दरवाजाजवळ गेलो आणि उजव्या हाताने मी तो दरवाजा अलगद आतल्या बाजूला दाबला. तसा तो दरवाजा कुर्र करून उघडला. मी आतमध्ये गेलो. आतमध्ये एक छोटासा दिवा लावलेला होता. पण त्या ऑफिसची अवस्था बघून मला असं वाटत होतं की बऱ्याच दिवसापासून त्या ऑफिसमध्ये कुणीच आलेलं नसेल. तिथं कोणतंही सामान नव्हतं आणि जे सामान होतं ते अस्ताव्यस्त पडलेलं होतं. मी पुन्हा निराश झालो आणि ऑफिसमधून बाहेर पडलो. तेवढ्यात मला ऑफिसच्या दारामध्ये कुणीतरी झोपले असं दिसलं. बरोबर ऑफिसच्या पायरीच्या खाली अंगावर काळं ब्लँकेट पांघरून कुणीतरी झोपलेलं होतं. तसं मला आश्चर्याचा एक धक्काच बसला, कारण मी ज्यावेळी ऑफिसमध्ये चाललेलो होतो त्यावेळी मला ही झोपलेली व्यक्ती का दिसली नाही. पण पुन्हा मीच विचार केला की कदाचित मीच गडबडीत खाली लक्ष दिलं नसेल. पण जाऊ द्या, मला तरी काय करायचं होतं. कोणीतरी तिथं होतं तेच आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. मी आता त्या झोपलेल्या व्यक्तीच्या जवळ गेलो आणि जोरजोराने हाका मारायला लागलो. ओ काका, उठा ना, आम्हाला पेट्रोल पाहिजे. पण तो व्यक्ती मात्र उठायचं नावच घेत नव्हता. तसं मी माझ्या हाताने त्यांच्या तोंडावरचं ते पांघरून बाजूला केलं. तसं मला आतमध्ये एक पेट्रोल पंपाचा कामगार दिसला. एकदम काळाकुट्ट, केस पिंजारलेले, त्याला गाढ झोप लागलेली होती आणि त्याचं ते घर घोरणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. तो उठत नाही हे बघून मी त्याच्या खांद्याला धरून जोरजोराने हलवलं. तसा तो एकदम उठून बसला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झालेले दिसत होते, जसं की मी त्याला झोपेतून उठवलं असल्यामुळे त्याला कदाचित राग आलेला असावा. पण त्याने फक्त माझ्याकडे रागाने बघितलं. तो दुसरं काहीच बोलला नाही. तसं मी त्याला लगेच म्हणालो, काका, पेट्रोल पाहिजे होतं. तसा तो 1 मिनिटभर तसाच माझ्याकडे बघत राहिला. मला वाटायला लागलं की एवढा उशीर झाल्यामुळे तो मला पेट्रोल देतोय की नाही. मी त्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट केली, काका, आम्हाला खूप लांब जायचं आहे आणि उशीर पण खूप झाला आहे, प्लीज मला पेट्रोल द्या. तसं त्याने एकदा आळोखे पिळोखे दिले आणि तो पुन्हा उठला. मी पटकन माझ्या गाडीजवळ गेलो आणि पेट्रोलच्या टाकीचं टोपण काढलं. तसा तो कर्मचारी आला आणि त्याने पेट्रोलचा नोझल आपल्या हातामध्ये घेऊन तो गाडीच्या टँकमध्ये टाकला आणि तो गाडीमध्ये पेट्रोल सोडायला लागला. तसं मी त्यांना सांगितलं की 300 रुपयाचं पेट्रोल टाका म्हणून. पण तो मात्र आपल्याच तंद्रीत होता. मी मात्र काळजीपूर्वक मीटरकडे बघत होतो. आता त्यानं 300, 400, 500 असं करत गाडीमध्ये एवढं पेट्रोल टाकलं की ते पेट्रोल आता गाडीच्या टँकमधून ओव्हरफ्लो होऊन खाली सांडायला लागलं. तसं मी त्या माणसाला म्हणालो, अहो काका, बास करा ना, मी फक्त तुम्हाला 300 रुपयाचं पेट्रोल टाकायला सांगितलं. तुम्ही हे काय करायला लागलाय? किती पेट्रोल सांडलंय बघा. पण तो मात्र एकटक माझ्याकडेच बघत होता. मी एवढं सांगितलं तरी पण त्यानं पेट्रोल टाकायचं बंद केलेलं नव्हतं आणि 1-2 मिनिटानंतर त्याने गाडीत पेट्रोल टाकणं बंद केलं. मी घाबरतच माझ्या खिशातले 300 रुपये काढून त्याच्याकडे दिले आणि मी म्हणालो, माझ्याकडे फक्त 300च होते, म्हणून मी तुम्हाला 300 रुपयाचं पेट्रोल टाका म्हणालो. तसं त्याने ते पैसे घेतले आणि आपल्या खिशात टाकले आणि तो मला काहीही न बोलता पुन्हा त्या ऑफिससमोर गेला आणि त्याच्या जागी जाऊन झोपला. मला मात्र आश्चर्याचा धक्काच बसला होता. हे काय विचित्र वागणं. तो आला काय, पेट्रोल टाक म्हणल्यानंतर गाडीचं टँक फुल होऊन गेलं तरी पण पेट्रोल टाकलं काय, आणि मी त्याला कमी पैसे दिले तरी तो काही न बोलता ते पैसे घेऊन गेला काय. हे सगळं खूपच आश्चर्यकारक होतं. पण मी मात्र मनातून खुश झालो होतो, कारण आमच्या गाडीला पेट्रोल मिळालं होतं आणि ते पण टँक फुल भरून. आणि या विचारात असतानाच अचानक टॉयलेटमधून जोरजोराने किंचाळण्याचा आवाज यायला लागला आणि तो आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून तो आवाज सूरजचाच होता. तसं मी जोराने पळत त्या टॉयलेटच्या दरवाजाकडे गेलो. तसा सूरज दरवाजा उघडून बाहेर आला. तो खूपच घाबरला होता. तो एवढा घाबरला होता की त्याला धड बोलता येत नव्हतं. तो पटकन माझ्याजवळ आला आणि माझा हाताला धरून जोरजोराने पेट्रोल पंपाच्या बाहेरच्या बाजूला ओढायला लागला. तसं मी त्याला विचारायला लागलो, सूरज, काय झाले? तू एवढा का घाबरलायस? तसा तो मटकन खालीच बसला. त्याला खूपच धाप लागलेली होती. 2 मिनटं श्वास घेतल्यानंतर तो थोडासा नॉर्मल झाला. त्यानंतर तो मला म्हणाला, सूरज, मी ज्यावेळी टॉयलेटमधून बाहेर यायला लागलो होतो त्यावेळी मी सहजच टॉयलेटच्या मागच्या खिडकीतून बघितलं. त्यावेळी मला तिथे एक माणूस दिसला
एक खूपच विचित्र काळा माणूस तिथं उभा होता. तसं मी सूरजला म्हणालो, सूरज, उगीच काहीतरी सांगू नको. आणि जरी तो माणूस असला तरी तो या पेट्रोल पंपावरचाच एखादा कर्मचारी असेल, मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? तसं सूरज म्हणाला, अरे पण तो टॉयलेटच्या मागे काय करत होता? आणि मी ज्यावेळी टॉयलेटच्या खिडकीतून मागं बघितलं त्यावेळी तो एकटक माझ्याकडे बघत होता. तसं मी म्हणालो, बरं ठीक आहे, तो माणूस कुठं आहे मला दाखव. तसं सूरज घाबरतच म्हणाला, मी नाही रे बाबा येणार, तो माणूस खूपच भयानक आहे. तसं मी त्याच्या हाताला पकडलं आणि त्याला म्हणालो, चल माझ्यासोबत, बघू तरी कोण आहे तिथं. त्यानंतर आम्ही दोघांनी आमच्या मोबाईलचे टॉर्च लावले आणि आम्ही हळूच त्या टॉयलेटजवळ गेलो. आणि जसं आम्ही त्या टॉयलेटच्या मागच्या बाजूला गेलो तसं आम्हाला तिथं खरंच एक माणूस दिसला. आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ज्याने माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं होतं तोच तो माणूस होता. पण पुन्हा माझ्याच मनात विचार आला की ज्यावेळी त्या माणसाने आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं त्यानंतर जाऊन तो ऑफिससमोर झोपलेला होता, मग तो टॉयलेटच्या मागं कधी गेला? तसं माझ्या मनात शंकेची पाल चुकली. तो माणूस अजून पण आमच्याकडे बघत होता आणि अचानक तो पाठमोरा झाला आणि पेट्रोल पंपाच्या मागच्या अंधारामध्ये कुठंतरी गायब झाला. तसं मी सूरजचा हात पकडला आणि सूरजला म्हणालो, सूरज, 2 मिनिट माझ्यासोबत या पेट्रोल पंपाच्या ऑफिसजवळ चल. याच माणसाने आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि तो माणूस जाऊन पुन्हा ऑफिससमोर झोपला होता आणि तो अचानकच तुझ्या टॉयलेटच्या मागे कसा आला? आम्ही दोघे पण आता त्या ऑफिससमोर गेलो आणि तिथलं दृश्य बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या ऑफिसच्या खालच्या पायरीजवळ अजून पण कुणीतरी झोपलेलंच होतं. तसं मात्र माझी भीतीनं बोबडीच वळली, कारण इथं मगाशी जो माणूस झोपलेला होता तो आता टॉयलेटच्या मागच्या अंधारामध्ये कुठंतरी गायब झालेला होता. मग आता त्याच्या जागी येऊन कोण झोपलं होतं? सूरज आणि मी भीतीनं थरथर कापायला लागलो. आम्हाला खरं काय आणि खोटं काय तेच कळत नव्हतं. पण पुन्हा मनात विचार आला की कदाचित त्याच्या जागी दुसरा कोणीतरी येऊन झोपला असेल. आणि मी घाबरतच त्या पांघरुणाजवळ गेलो आणि ते पांघरून माझ्या हातात पकडून मी खसकन ते पांघरून ओढलं. आणि तिथलं दृश्य बघून माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि सूरजच्या आणि माझ्या तोंडातून एकाच वेळी किंकाळी बाहेर पडली, कारण त्या पांघरुणाच्या खाली एक प्रेत होतं, ते पण पूर्णपणे सडलेलं. आणि ते प्रेत दुसरं तिसरं कुणाचं नसून मगाशी ज्या काकांनी मला गाडीमध्ये पेट्रोल टाकून दिलेलं होतं त्याचंच ते प्रेत होतं. पूर्णपणे विच्छिन्न अवस्थेमध्ये होतं ते. त्याच्यावर शेकडो माश्या घोंगावत होत्या आणि मी जसं त्याच्यावरचं पांघरून बाजूला काढलं तशी त्याची एक दुर्गंधी आजूबाजूच्या वातावरणामध्ये पसरली. आम्ही दोघेजण ओरडतच आमच्या गाडीकडे पळत सुटलो. आता आम्हाला काहीच कळत नव्हतं, आम्हाला फक्त तिथून बाहेर पडायचं होतं. आणि मी जीवाच्या आकांताने गाडीवर बसून जोरजोराने गाडी स्टार्ट करायला लागलो. कशी तरी गाडी स्टार्ट झाली आणि सूरज पुन्हा गाडीवर बसला. आम्ही भरधाव वेगाने त्या पेट्रोल पंपातून बाहेर पडलो. जरी त्या पेट्रोल पंपातून आम्ही बाहेर पडलेलो असलो तरी आमची शरीरं मात्र अजून पण नॉर्मल झालेली नव्हती. त्या थंड वातावरणात सुद्धा आम्ही घामाने ओले चिंब झालेलो होतो. जवळजवळ 15-20 मिनटं आम्ही दोघं एकमेकांना एक चकार शब्दसुद्धा बोललो नाही. कसं तरी तासाभराचं अंतर कापून आम्ही आमचं घर गाठलं आणि पटकन आम्ही आमच्या खोलीमध्ये जाऊन झोपलो. आज घडलेली ती भयानक घटना आम्ही घरात कुणालाच सांगितली नाही, कारण आम्हाला वाटत होतं की कुणी आमच्यावर विश्वास ठेवेल की नाही. आणि खरं तर आम्ही पण कन्फ्यूज झालेलो होतो की जे आमच्याबरोबर घडलं होतं ते खरं होतं की आम्ही एखादं वाईट स्वप्न बघितलेलं होतं. पण जर ते वाईट स्वप्न असेल तर मग गाडीमध्ये पेट्रोल कसं आलं? दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि सूरज लवकर उठलो आणि गाडीजवळ जाऊन गाडीचा पेट्रोलचा टँक ओपन करून बघितला. टँक अजून पण बऱ्यापैकी फुल होता. म्हणजे काल त्या माणसाने आमच्या गाडीमध्ये खरंच पेट्रोल टाकलेलं होतं. म्हणजे काल जे घडलं ते एकदम खरं होतं. पण आता तिथं नेमकं काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. तसे पण आमच्या शेजारचे एक काका त्या रस्त्याने नेहमीच ये जा करायचे आणि माझ्या मनात विचार आला की त्यांनाच जाऊन विचारावं. त्यानंतर मी आणि सूरज त्या काकांकडे गेलो. सकाळी 9:30ची वेळ, ते पण कामासाठी निघालेले होते आणि ते जसे गाडीवरून निघाले तसं आम्ही त्यांना रस्त्यामध्येच अडवलं. तसं मी त्यांना आमच्यासोबत काल घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर ते काका म्हणाले, तो पेट्रोल पंप झपाटलेला आहे आणि जर कोणी त्या पेट्रोल पंपावर गेलं तर त्याला तिथे खूपच भयानक अनुभव येतात. बऱ्याच वर्षापूर्वी त्या पेट्रोल पंपामध्ये आग लागलेली होती आणि त्या आगीमध्ये त्या पेट्रोल पंपावरचा एक कामगार पण मरण पावलेला होता. आणि त्या दिवसापासून असं म्हणतात
की त्या कामगाराचा आत्मा त्या पेट्रोल पंपामध्ये भटकतो आणि तेव्हापासून तो पेट्रोल पंप पूर्णपणे बंद आहे. तुमचं नशीब चांगलं की तुम्ही तिथून सही सलामत बाहेर पडला, असं त्या काकांनी आम्हाला सांगितलं आणि ते पुन्हा निघून गेले. मी आणि सूरज मात्र पांढरा फटक चेहरा करून एकमेकांकडे बघत होतो.